चंद्रपूर जिल्ह्यातल्या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रात दोघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला वन विभागाच्या पथकानं अखेर शुक्रवारी जेरबंद केलं। नरभक्षी वाघ जेरबंद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रात T115 या वाघिणीच्या 20 महिन्यांच्या नर बछड्यानं धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेतला होता। नागभीड तालुक्यातील मिंडाळा कोसंबी गवळी इथं दोडकू शेंद्रे या शेतकऱ्याचा तर नवानगर इथं जनाबाई बागडे या महिलेचा बळी घेतला होता। या नरभक्षक वाघामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती। नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी लावून धरली होती। वन विभागाच्या पथकानं नवानगर परिसरातील कक्ष क्रमांक 132 मध्ये पिंजरे लावले। वन विभागाचं पथक वाघाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होतं। दरम्यान वाघ दिसताच ताडोबाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर RS खोब्रागडे आणि शूटर AC मराठे यांनी वाघाला बेशुद्धी करण्याचं इंजेक्शन देऊन जेरबंद केलं। बेशुद्ध केल्यानंतर वाघाला प्राणी बचाव केंद्रात नेण्यात आलं। धुमाकूळ घालून 2 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय।